माणसं मारून धर्म वाचवण्यापेक्षा धर्म मारून माणसं वाचवणं हा सगळ्यात मोठा धर्म असू शकतो, असं एक स्टेटमेंट ओशोनं केलेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं आजच्या जगामध्ये हे स्टेटमेंट नक्कीच सगळ्यांसाठी लागू होते. का तर आज जर आपल्या देशामध्ये पाहिले की परवाच्या दिवशी हा दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. आता हे बॉम्बस्फोट घडवून आणल्यानंतर ही तर निषेधाची गोष्ट, राष्ट्रवादाची गोष्ट, देशप्रेमाची गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो त्या नजरेनं की ही अशा प्रकारे गेली पाहिजे होती. पण आज आपल्या देशाचं राजकारणाचा जर चेहरा बघितला तर या राजकारणाच्या चेहऱ्यामध्ये काय दिसते बा, 26/11 दिल्लीमध्ये एक मुंबईमध्ये एक मोठा हल्ला झाला. म्हणजे एकंदरीत भीषण हल्ल्यापैकी जगातला हा 26/11 चालला होता. त्यावेळेस भाजप सरकारनं टीका केली की काँग्रेसनं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे सगळा राडा घातलेला आहे. का तर त्यावेळेस 26/11च्या हल्ल्यानंतर जे इलेक्शन होतं भारतामध्ये ते या ठिकाणी आपण पाहतो मध्य प्रदेशचं होतं 27 तारखेला, त्यानंतर होतं आपण पाहतो दिल्लीचं होतं, आसामचं होतं, मिझोरमचं होतं की हे इलेक्शन डोक्यात ठेवून किंवा हे नजरेसमोर ठेवून हा हल्ला काँग्रेसनं घडवून आणलेला आहे. आता ह्याच हल्ल्यानंतर आपण पाहतो पुलवामाचा झाला, त्याच्याबरोबर काल परवा दिल्लीत झाला आणि आज काँग्रेसचा सूर काय की भाजपनं हे कुठली तरी इलेक्शन डोक्यात ठेवून हे हल्ले केलेले. आता हे सोशल मीडियाचा ट्रेंड, याला खालून लोकांचा असणारा सपोर्ट आणि त्यातनं या अडाणी अज्ञानी नेत्यांना येणारा जोर. एक गोष्ट लक्षात घ्या, आपला देश काय बारका देश नाही. आपला देश हा अत्यंत मोठा देश आहे. त्याच्यामुळे या देशामध्ये दरवर्षी दर महिन्याला कुठले ना कुठले कसले ना कसले इलेक्शन होतच असते. आणि त्याच्यामुळे हे हल्ले झाल्यानंतर ते इलेक्शन डोक्यासमोर ठेवून किंवा डोळ्यासमोर ठेवून जर एखादा राजकारणी वागत असेल तर नक्कीच एक नाही एक दिवस तो तोंडा पडेलच. पण माझ्या मते की ही गोष्ट या प्रकारे न घेता एखाद्या इस्रायल राष्ट्रासारखी आपण घेतली की बाबा आपल्या देशावर हल्ला झालेला आहे, या हल्ल्याला कोणत्याही पक्षाच्या चष्म्यातनं न बघता एक राष्ट्रवादीच्या भूमिकेतनं बघितलं, एक सतर्कतेच्या भूमिकेतनं बघितलं की एक नागरिक म्हणून आपण आता ही बाय धर्म वाचवाय चाललेली ही काय फातिमा काय नावीचं ही एका सोसायटीत राहत होती. ज्यावेळेस हिच्याकडं 350 किलो या ठिकाणी RDX सापडलं त्या सोसायटीतल्या लोकांना कळालं अरे ही असं कसं काय करू शकते. आपण या शहरी लाईफ मध्ये जगताना इतके आंधळे होऊन जगतो की आपल्या शेजारी एखादा मरून जरी पडला किंवा व्यथेत जरी असला आणि असलं काही कृत्य जरी करत असलं तरी आपण म्हणतो आपल्याला यात पडायचं नाही. नक्की नाही पडायचं, नक्की कुणाच्या परपंचात आपल्याला नाक नाही खुपसायचं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा उघड्या डोळ्यानं आपल्या आसपास राहतोय कोण, एखादी जागा भाड्यानं देत असेल तर त्या मालकानं त्या व्यक्तीचं प्रॉपर व्हेरिफिकेशन केलंय का, त्याची लेवल काय आहे, काय नेमका मुद्दा हे तपासणं गरजेचं आहे. का तर हे सगळे हल्ले करायला बाहेरून पाकिस्तान मधनं भारतात नाहीत येत किंवा बांगलादेश मधनं भारतात येत नाहीत, हे भारतातलेच आहेत. म्हणजे लाज वाटायची गोष्ट आहे, एक डॉक्टर, एज्युकेटेड, वकील, इंजिनियर अशा पोस्टची पोरं जर या कृत्यामध्ये सहभागी होऊन धर्मासारख्या बोळ्या बाबड्या गोष्टीसाठी लोक मारायला उतरतेत तर आपल्या देशामध्ये ह्या सोशल मीडियाचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे की हे कुटक्या घेऊन चालले कुणाला. आता यांना तर कच्चं सोडण्यात मजाच नाही, यांना यांची शिक्षा तर भोगावीच लागेल, त्यात काय डाऊट नाही. परंतु नागरिक म्हणून आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की या पक्षाची बाजू, त्या पक्षाची बाजू, त्या हल्ल्याला त्या पक्षाचा कांगोरा, ह्याच्यापेक्षा याला एक राष्ट्रवादी आपल्या देशावर, आपल्या नागरिकावर, आपल्या लहान मुलावर, आपल्या वृद्ध माणसावर, आपल्या महिलांवरती या ठिकाणी अत्याचार झालाय, हत्या झाली, ह्या नजरेतनं बघून ह्याचा निषेध आणि सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.